शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे, सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे, सातत्याने गुन्हेगारींच्या घटनांमुळे सातत्याने चर्चेत येताना पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये सातत्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून आता पुण्यात सैराट प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाली आहे. एका प्रियकराला प्रेयसीच्या मोबाईलवरून मेसेज येऊन त्याला बोलावण्यात आलं आणि त्याला प्रेयसीच्या कुटुंबियांकडून बेदम मारहाण करून त्याला संपवण्यात आलं. पाहुयात हे संपूर्ण हादरवणारं प्रकरण नेमकं काय आहे. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. यामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे नागेश जाधव, जो की 23 वर्षाचा आहे. नागेश हा पुण्यातील शिवाजीनगर येथे ऑफिस बॉय म्हणून काम करायचा. ऑफिस बॉय म्हणून काम करतच तो आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील चालवायचा. तर त्याची आई घरकाम म्हणून काम करते. 14 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नागेशला एक फोन आला. त्यानंतर तो तातडीनं घरातून दुचाकी घेऊन निघाला. त्यानंतर रात्री 8च्या सुमारास नागेशच्या फोनवरूनच एका व्यक्तीनं त्याच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. तसंच आम्ही नागेशला मारलं असून त्याला घेऊन जा, नाहीतर कुठेही फेकून देऊ, अशी धमकी त्याच्या आईला दिली. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यावेळेस तिथं तरुणाला बेदम मारहाण केली जात होती. पीडित मुलाच्या कुटुंबियांनी तातडीनं त्याला रुग्णालयात नेलं. त्यावेळेस नागेशच्या आईनं नागेशला विचारलं की नेमकं काय घडलेलं आहे, तुला हे लोक का मारहाण करतायत. त्यावेळेस त्यानं सांगितलं, नागेशनं असं सांगितलं की प्रेयसीच्या कुटुंबियांनी तिच्या मोबाईल नंबरवरूनच नागेशला मेसेज करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. नागेशला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यानच नागेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत तरुणाच्या आईनं पोलीस ठाण्यात संबंधित मुलींच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनं पुण्यात मोठी खळबळ उडाली असून प्रेम संबंधावरून सुरू झालेला वाद इतक्या टोकाला गेला की त्याचा शेवट थेट हत्येत झाला. यामध्ये 23 वर्षीय तरुणाचा अक्षरशः जीव गेला. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला असून यामध्ये नेमकं कोण कोण आहे याचा तपासही पोलीस सध्या करतायत. परंतु या घटनेनं सबंध पुण्याला हादरवून सोडलंय आणि यामुळेच पुन्हा एकदा पुण्यात चर्चा झालेली आहे. ती म्हणजे सैराट प्रकरणाची पुनरावृत्ती पुण्यात झाल्याची चर्चा सध्या सातत्याने जोर धरू लागली आहे. खरं तर अशा पद्धतीच्या घटना का घडतायत याचा तपास सध्या पोलीस करतायत आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये अजून कोण कोण आहे याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय. या प्रकरणामध्ये या मयत तरुणाच्या आईने जी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे त्यावरून 10 जणांच्या विरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून या प्रकरणामध्ये अजून कोण कोण समाविष्ट आहे, यामध्ये कशा पद्धतीने प्लॅन रचला गेला याचा सुद्धा तपास पोलीस करतायत. या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.